FDAची धुरा जेव्हापासून तुकाराम मुंडे यांनी स्वीकारलेले आहे, पदभार जेव्हापासून स्वीकारलेला आहे त्यानंतर दूध आणि दुधाच्या संबंधित ज्या काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत, भेसळयुक्त दूध कमी झाल्यामुळं दुधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आपल्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतु दुधाची कमतरता हा काय फक्त राज्यापुरता विषय नाही, तर संपूर्ण देश पातळीवरचा हा विषय आहे. आणि याच दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकार असू द्यात, केंद्र सरकार असू द्यात, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत असतं. मग याचाच एक भाग असा आहे की या दुधाची क्षमता, चांगल्या प्रतीचं दूध उत्पादित व्हावं आणि त्यासाठी गायी असू द्यात किंवा म्हशी असू द्यात, उच्च जातीच्या ज्या चांगल्या पद्धतीनं दूध देतात अशा ज्या गायी म्हशी आहेत त्यांचं देखील एक प्रमाण वाढावं यासाठी वेगवेगळे प्रयोग हे देशभर होत असतात, राज्यात देखील होतात. राज्याचा जो पशुसंवर्धन विभाग आहे त्याच्या वतीनं तातवडेमध्ये त्यांची एक प्रयोगशाळा आहे आणि त्या प्रयोगशाळेमध्ये एक आगळा वेगळा असा प्रयोग करण्यात आलेला आहे. मुरा जातीच्या म्हशीचे, मुरा ही एक जात म्हशींमध्ये एक अत्युच्च क्षमतेची अशी समजली जाते आणि त्या मुरा जातीच्या म्हशीचे 4 जे रेडके आहेत तर ते ET-IVF या टेक्नॉलॉजीच्याद्वारे तयार करण्यात आलेले आहेत. नेमकं हे कशा पद्धतीनं झालं आहे, हा प्रयोग कशा पद्धतीनं सक्सेसफुल झाला आणि याचे दूरगामी परिणाम काय आहेत, आपण हे सगळं का करतोय हे सगळं आपण समजून घेणार. माझ्यासोबत डॉक्टर विष्णू जवणे सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. जसं मी सांगितलं की दुधाची जी कमतरता आहे तर ते फक्त राज्यापुरतं नाही तर देश पातळीवरचा विषय आहे आणि यातूनच मग हे असे प्रयोग होत आहेत. आपल्या इथं आपल्या प्रयोगशाळेमध्ये काय प्रयोग झाला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. सुरुवातीला तुमचं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी डॉक्टर विष्णू जवणे. मी इथं भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतो आणि आपल्या प्रयोगशाळेमध्ये जे काही आपण वेगवेगळे प्रयोग करीत असतो त्याच्यामध्ये आपण गायीमध्ये तर भरपूर प्रयोग केलेलेच आहेत, परंतु आपण पंढरपुरी म्हशीवर सुद्धा पहिल्यांदा आपण हा प्रयोग केलेला होता, ज्याच्यामधून आपल्याकडं जून 2023मध्येच भारतातलं पहिलं पंढरपुरी जातीचं वासरू हे आपल्या इथं तयार झालेलं आहे शीतल नावाने. आणि त्याचाच दुसरा पार्ट म्हणून आपण म्हशीमध्ये मुरा म्हशीमध्ये सुद्धा आपल्याला हा प्रयोग करून पाहायचा होता. तशा सूचना होत्या, त्यानुसार आपण जास्त दूध उत्पादन देणाऱ्या म्हशीचं सिलेक्शन करून त्यांच्यापासून श्रीबीज काढून त्याचे एम्ब्रिओ बनतात का, ते बनले तर नंतर ते प्रत्यारोपित केल्यापासून त्याच्यापासून रेडे मिळू शकतात किंवा वासरं मिळू शकतात का, ह्या दृष्टीने हा प्रयोग करण्याचा आपला प्रयोजन होतं. त्या दृष्टीने आपण हा प्रयोग केलेला आहे आणि सप्टेंबरमध्ये आम्ही हे प्रोसेस चालू केली होती. मागच्या सप्टेंबरमध्ये आपण पशुपालकाच्या दाराकडून श्रीबीज गोळा करून आपल्या प्रयोगशाळेमध्ये आणले होते आणि ते जे काही श्रीबीज असते, आम्हाला एका वेळेस 16 श्रीबीज मिळाले. ते आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये परिपक्व केले, चांगल्या सिमेंटने त्याला फर्टिलाइज केलं आणि त्या फर्टिलाइज केल्यानंतर ती जी काही बनलेली एम्ब्रिओ होतं ते आपण आपल्या प्रक्षेत्रावर असलेल्या ज्या काही म्हशी आहेत त्यांच्या गर्भाशयामध्ये सोडले आणि ते सोडल्यानंतर त्यांच्यापासून आम्हाला 5 एम्ब्रिओ बनले, 5 पैकी 4 गर्भधारणा भेटल्या, ज्या आमच्यासाठी फारच उत्साहपूर्ण अशी बातमी होती. त्या ठिकाणी एक तक्ता आहे, पोस्टर आहे, तर त्याच्या माध्यमातून जरा व्यवस्थित लोकांना समजू शकेल. या इकडून सांगा, मग आपण सगळं ही प्रयोगशाळा कशा पद्धतीनं काम करते काय ते पण आपण समजून घेऊ. येस, तर हे वेगवेगळे टप्पे येतं, एम्ब्रिओ ट्रान्सफर किंवा भ्रूण प्रत्यारोपणचे वेगवेगळे टप्पे येतात. त्या प्रथम टप्प्यामध्ये आपण उच्चवंशीय गायी किंवा म्हशीची निवड करतो, ज्याच्यामध्ये आपण तिचं दूध उत्पादन पाहिलं जातं, फॅट, SNF, तिचं रोगप्रतिकारक शक्ती आणि तिची फर्टिलिटी, म्हणजे किती लवकर ती वासरं देऊ शकते, एका वर्षात वासरं देऊ शकते, ह्याची कॅपॅसिटी पाहिली जाते. त्याच्यानुसार त्यांचं सिलेक्शन केलं जातं. ते सिलेक्शन केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्याचं होम पिकअप म्हणजे श्रीबीज संकलन करतो. श्रीबीज संकलन केल्यानंतर ते आपण प्रयोगशाळेमध्ये त्याचं मॅच्युरेशनसाठी टाकतो, परिपक्व करतो. ते परिपक्व झालेले जे काही श्रीबीज येतं ते नंतर आपण उच्चवंशीय जे काही वळू येतं त्यांच्या वीर्याच्या सहाय्याने ते पहिल्यांदा फर्टिलाइज करतो प्रयोगशाळेमध्ये आणि ते फर्टिलाइज केलेले जे काही फर्टिलाइज ओसाइट आहे श्रीबीज येतं ते आपण हे जे इन्क्युबेटर दिसतंय त्याला आपण बेंचटॉप इन्क्युबेटर म्हणतो, ज्याला कृत्रिम गर्भाशय आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ते ठेवले जातात आणि त्याच्यानंतर ते 7 दिवस त्या गर्भाशयात किंवा कृत्रिम गर्भाशयात वाढवले जातात. 7 दिवसापर्यंत त्यांची डेव्हलपमेंट होते आणि ते झाल्यानंतर ते जे काही गर्भ आहे एम्ब्रिओ येतं त्यानंतर आपण एका स्ट्रॉ मध्ये, जशी AI ची स्ट्रॉ असते तशा स्ट्रॉ मध्ये ते फिल करतो आणि ते फिल केलेले जे काही स्ट्रॉ आहे ते नंतर
ज्या गायीमध्ये म्हशीमध्ये आपल्याला ते प्रत्यारोपित करायचे तर त्या गायीमध्ये म्हशीमध्ये नेऊन ते प्रत्यारोपित करतो आणि मग पुढे त्याची आणि गर्भाची मग वाढ ते होते. गर्भाची वाढ होते 3-4 महिन्यात आपण एकदा चेक करतो आणि नंतर ते नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला ते वासरू मिळू शकतं. आपण सुरुवातीपासून सर हा प्रयोग कशा पद्धतीने होतो ते आपण पाहूयात. येस या. येस सुरुवातीपासून सांगा सर कसं येस. होतं. आता आपण जर पाहिलं तर हे बाहेर आपल्याला शूट दिसतंय ते शूटमध्ये ही गाय किंवा म्हैस आपण आणली जाते ज्यांचं आपल्याला ओहम पिकअप करायचंय आणि ते ओहम पिकअप केल्यानंतर आपण ही जी काही ट्यूब असते ज्या ट्यूबमध्ये ते जे फ्लुइड घेतलेलं आहे साधारणतः अशा प्रकारची ही ट्यूब असते त्याच्यामध्ये ते सगळे श्रीबीज वगैरे आलेले असतात ती श्रीबीज आपण इथून घेतो ते घेतल्यानंतर इथं एक फिल्टर आहे जे 100 मायक्रॉनचं असतं श्रीबीजची साईज त्याच्यामुळे जास्त असते ही सगळं जे काय आहे हे नंतर आपण ह्याच्यामध्ये ओतल्यानंतर जे काही श्रीबीज आहे ते श्रीबीज आपल्या वरच्या साईड राहतात आणि ते जे काही श्रीबीज असतात ते श्रीबीज आपण नंतर असे जे काही पेट्री डिश असते ह्या पेट्री डिश मध्ये घेतो हे जे काही श्रीबीज असे पूर्णपणे सगळे घेतो आणि घेतल्यानंतर हे श्रीबीज आपल्याला मायक्रोस्कोप खाली आपल्याला ते सगळे सर्च करावं लागतात. घेऊन जाऊया. हे सगळे सर्च करावं लागतात मायक्रोस्कोप खाली आणि ही जी काय पेट्री डिश मध्ये जी काही श्रीबीज आहेत ते आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागतात. एक एक श्रीबीज आपण ते शोधतो आणि ते शोधून नंतर जे पिपेटच्या सहाय्याने आहे हे ह्याच्यामध्ये समजा श्रीबीज आपल्याला आहेत तर ते पिपेटच्या सहाय्याने अशी जे पिपेट सहाय्य असते ते आपण मायक्रोस्कोप मध्ये पाहून एक एक श्रीबीज आपण गोळा करून हे असं आपण ज्या ह्या मीडियामध्ये असे एक एक श्रीबीज आपण असं गोळा करून याचं सिलेक्शन करून किंवा निवड करतो आणि नंतर ती पिकअप करतो आणि ते ह्या ज्या ड्रॉपमध्ये आपल्याला वॉश करायचे त्यात टाकलं जातं. नंतर हे सगळे जे काय येतं श्रीबीज हे वॉश केले जातात वेगवेगळ्या मीडियामध्ये आणि वॉश करून ही जी काही श्रीबीज आहेत ती श्रीबीज आपली 4 व्हील डिश असते एक त्या 4 व्हील डिशमध्ये आपण ते सगळे मॅच्युरेशनसाठी आपण ते काढतो. तर त्यासाठी मॅच्युरेशन मीडिया आपण तयार केलेला असतो. थांबा. हे जी 4 व्हील डिशमध्ये आपण मॅच्युरेशन मीडिया तयार केलेला असतो त्यातून ही मॅच्युरेशन मीडियामध्ये आपण हे नंतर ट्रान्सफर करतो. हे जे काही श्रीबीज आपण गोळा केलेले आहेत आणि ते जे काही श्रीबीज आपण सिलेक्ट करतो ते सगळे वॉश केल्यानंतर आपण ते सगळे श्रीबीज घेतो आणि नंतर आपण ज्या मॅच्युरेशनसाठी आपल्याला वेगळ्या वेगळ्या डिशमध्ये आपण हे सगळे टाकून देतो. हे टाकल्यानंतर साधारणतः आपल्याला ह्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागतं 20 ते 22 तास. त्याचं मॅच्युरेशन हे इन्क्युबेटरमध्ये होतं. हे इन्क्युबेटरमध्ये हे पुढचे 20 ते 22 तास मॅच्युअर होतात. ह्याला वेगवेगळ्या प्रकारचा गॅस या इन्क्युबेटर दिलेला असतो जसं की ट्रायगॅस त्याच्यामध्ये ऑक्सिजन CO2 आणि नायट्रोजनचे प्रमाण ठरलेलं आहे ते सगळं ह्या इन्क्युबेटरला पुरवठा होत असतो. ह्याच्यामध्ये टेम्परेचर आहे ह्याच्यामध्ये ह्युमिडिटी आहे आणि ही जी काही ह्युमिडिटी वगैरे आहे ही नैसर्गिकरित्या जी गर्भाशयामध्ये असते ती सगळी ह्याच्यामध्ये मेंटेन केली. मला एक बेसिक प्रश्न आहे की डोनर गायीची निवड कशी केली जाते किंवा म्हशीची निवड कशी केली जाते. जी डोनर गाई शेतकऱ्याला जी इच्छा असते की शेतकरी नेहमी असं वाटतं की त्याच्याकडे जर 10-15 गाई असेल तर त्याच्यातली एक गाई ही त्याची आवडीची असते कारण ती सगळ्यात जास्त दूध उत्पादन देते. ती कधी आजारी पडत नाही. ती वर्षाला एक वासरू देते. तिचं फॅट चांगलं असतं. त्याच्यामुळे शेतकऱ्याला वाटतं की ह्या गाईचे वासरू आपल्याला जास्त मिळावं. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की त्या गाईपासून नर वासरू होईल किंवा लवकर वासरू मिळत नाही किंवा जरी झाले तरी त्या गाईपासून त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्या गाईच्या आयुष्यात 8 ते 10 वासरे मिळतात आणि असे वासरं जास्तीत जास्त मिळावं अशी त्याची इच्छा असते. मग ह्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण अशा गाई सिलेक्ट करतो आणि त्याच्यापासून दर 15 दिवसाला स्त्रीबीज गोळा करू शकतो. आणि त्या स्त्रीबीज पासून एका वेळेस आपण 3 ते 4 एम्ब्रियो तयार करून ते वेगवेगळ्या गायीमध्ये टाकले तर दर 15 दिवसाला 1 किंवा 2 वासरं मिळतात. म्हणजे साधारणपणे एक जे उच्चकुलीन गाय असेल किंवा म्हैस असेल तिच्यापासून आयुष्यभरात म्हणजे तिचं जे आयुष्य आहे तिच्यामध्ये किती होऊ शकतात 8 ते 10 वासरं नैसर्गिकरित्या होऊ शकतात. बरोबर. पण हे आपण जो प्रयोग करतो यातनं चांगल्या पद्धतीची वासरं रेडी म्हणा किती तयार होऊ शकतात. ही वर्षाला आपण 40 ते 50 करू शकतो. वर्षाला 40 ते 50 तिच्या अख्ख्या आयुष्यात तर 400 ते 500 वासरं एक गाय देऊ शकते. बरं. ह्या पद्धतीने जर आपण प्रयोग केला. शिवाय त्याच्यासाठी जे काही इंजेक्शन वगैरे हार्मोनचे असते ते आपण गाईला काही वापरत नाही. काय नाही कोणताही त्रास दिला जातो. नॅचरल आपण फक्त श्रीबीज काढतो आणि ते श्रीबीज सगळे इथं प्रयोगशाळेतच त्याचं फर्टिलायझेशन वगैरे होतो. त्या गाईला कोणताही बाकीचा त्रास होत नाही. 10 मिनिटाच्या प्रोसेसमध्ये आपण ते सगळे श्रीबीज काढून घेतो आणि वर्षभरात तर आपण त्याची 40 एक वासरं तर आरामशीर मिळू शकतो.
आता जसं शेतकऱ्यांना अनेक प्रश्न असतील, जसं की हे आपण जे रेडको तयार करतोय किंवा जे काही तयार करतोय तर त्याचं आयुष्यमान किती असेल, त्याला आजार काय होऊ शकतात का, किंवा त्याला काय वेगळे इंजेक्शन नंतर काय द्यावे लागतात का, लसी द्याव्या लागतात? हो बरोबर. ॲक्च्युली आपण मी जसं सांगितलं की श्रीबीज संकलन करण्यापासून तर 7 दिवसाचा गर्भ वाढवण्यापर्यंतची सगळी प्रोसेस ही कृत्रिमरित्या आपण ह्या प्रयोगशाळेमध्ये करतो. पण एकदा वाढलेला गर्भ एकदा का त्या गायी किंवा म्हशीच्या गर्भाशयात गेला, तिथून पुढून त्याचे निडेशन होईपर्यंत पासून तर वासरू होईपर्यंतची सगळी प्रोसेस नैसर्गिक असते. त्याच्यामुळं त्या वासरामध्ये कसल्याही प्रकारचे इतर रोग प्रादुर्भाव होत नाही, विकनेस येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे ॲनिमलिस त्याच्यामध्ये होत नाही. पुढची सगळी जी प्रोसेस असते ती नैसर्गिकच असते. त्याच्यामुळे कोणताही वेगळा आजार त्यांना होत नाही. त्याच्यामुळे लसीकरण जे लागतात ते सुद्धा जे रेग्युलर लसीकरण आपण सहसा देतो सगळ्या गाया म्हशींना त्याच ह्या वासरांना पण द्यावं लागतात. आहार सुद्धा तेच द्यावा लागतो. फक्त ही जी काय वासरं ती उच्चवंशीय आहेत, उच्च वंशावळीची आहेत, त्याच्यामुळे त्याला जास्त आहार आपल्याला देणं अपेक्षित असतं त्यांच्या क्षमतेनुसार. तर तेवढेच एक आपण काळजी घेतो, बाकीचे सगळे नैसर्गिकरित्या आपल्याला ह्याची वाढ करता येते. बरं, आता या लॅबोरेटरी बद्दल पण बोलूयात. ही जी प्रेक्षकांना सांगू द्यात की ही जी लॅबोरेटरी आहे तर ही DPDCच्या माध्यमातून राज्यात पहिली तयार झालेली ही आहे. केंद्र सरकार आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या विभागांमध्ये तयार करतच आहे, परंतु राज्य सरकारने देखील पुढाकार घेतला आणि अशा पद्धतीने ही लॅबोरेटरी तयार झाली. काय या लॅबोरेटरीचे वैशिष्ट्य आहेत? ॲक्च्युली जसं तुम्ही सांगितलं की हे केंद्र सरकारने राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत वेगवेगळ्या राज्यांनाही दिलं, युनिव्हर्सिटीला दिलं. परंतु आमच्या इथलचे जे आमचे सर आहेत डॉक्टर शीतलकुमार मुकणे सर असून त्यांच्या संकल्पनेतून DPDCतून हा फंड घेतला गेला 1.95 करोडचा. हो, 1.95 करोडचा हा फंड घेण्यात आला होता, ज्याच्यामधून आपण हे सगळे इक्विपमेंट परचेस केले आणि ह्या प्रक्षेत्रावर तातवडे इथं जे काय प्रक्षेत्र आहे तिथलचीच एक मागचं प्रशिक्षण हॉल होता, तोच आपण डेव्हलप केला लॅबमध्ये. आणि त्याच्या पैसे वाचवले तुम्ही सरकारचे आणि कमीत कमी रिसोर्सेस मध्ये आपण कशी प्रयोगशाळा तयार करताना असा आमच्या साहेबांचा उद्देश होता. तो इथं आपण फलित करू शकलो आणि एवढ्या कमीत कमी बजेटमध्ये आपण हे प्रयोगशाळा कार्यान्वित केली आणि त्याच्यापासून आपण आता वेगवेगळे सर आज आपल्याला तुमच्या सगळ्यांचे रिझल्ट दिसत आहेत. येस, ह्या मागे मेहनत काय आहे सर? मेहनत म्हणजे सर आपण हे 2021 पासून कंटिन्युअस या प्रोसेसमध्ये आहे. बऱ्याचशा वेळा फेल्युअर येत गेले सुरुवातीच्या काळामध्ये. प्रत्येक गोष्टीला आपल्याला स्टँडर्डायझेशन करावं लागलं, गायीच्या ओहम पिकअप पासून तर एम्ब्रिओ ट्रान्सफर पर्यंत. सुरुवातीला सगळेच रिझल्ट चांगले येत नव्हते, परंतु जसं जसं आपलं प्रत्येक गोष्ट स्टँडर्डाईज झाली, म्हणजे उदाहरणार्थ होम पिकअपचे असन, मॅच्युरेशनचे असन, इन्स्टॉलेशन पासून असून नेमके कोविडच्या काळामध्ये ही लॅब तयार झाली. त्याच्यामुळं आपल्याला टेक्निशियन सुद्धा भेटत नव्हते इथे येऊन इन्स्टॉलेशनसाठी, तर ते आपण सगळे करून घेतले. पण शासनाचा किंवा आमच्या वरिष्ठांचा सपोर्ट असल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या अडचणीवर आपण सहजासहजी मात केली. आणि जसं मी सांगितलं की सुरुवातीचं पहिलं पंढरपुरीचं भारतातलं किंवा जगातलं म्हणलं तरी हरकत नाही जे आपल्या प्रयोगशाळेमध्ये तयार झालं. फ्रीजवॉलचं पहिलं काप आपल्याकडे तयार झालं आणि त्याच्यानंतर आता आपण मोठ्या प्रमाणावर म्हणजे आपले फील्डवर पशुपालकाच्या दारामध्ये वासरं तयार येतं. आपण वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत, वेगवेगळे प्रकल्प येतं. विदर्भ मराठवाडा जो काही दुग्ध व्यवसाय दुग्ध प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपण आता शेतकऱ्यांना एम्ब्रिओ ट्रान्सफरनी गर्भधारणा झालेल्या गाया सप्लाय करतोय, प्रोसेस चालू आहे. जिल्हा परिषद सातारा अंतर्गत तिथालच्या शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाऊन त्यांना आपण ह्या प्रयोग म्हणजे ह्या भ्रूण प्रत्यारोपणाने गर्भधारणा झालेल्या गाया 90% सबसिडी देतोय. म्हणजे जसं मी सांगितलं की 24,000 रुपये खर्च, त्याच्यातला 90% खर्च जिल्हा परिषद सातारा करते आणि त्याचा बाकीचा खर्च हे शासन पशुपालकांना 10% म्हणजे 2,000 ते 2,500 फक्त. सर यातनं हां बोला. आणि तिसरा जो प्रोजेक्ट आहे ती देशी गोवंश, जसं आपण अजितदादा पवार देशी गो संशोधन केंद्र जे आहे त्यांच्याबरोबर आपण करार केलेला आहे आणि त्यांच्याद्वारे तर जेवढा काय खर्च येतो एम्ब्रिओ ट्रान्सफर प्रेग्नन्सी पर्यंत तो सगळा खर्च ती संस्था करते. जे काय API CRTC आहे ते सगळा खर्च ते करतायत. आपण शेतकऱ्याच्या दारामध्ये जाऊन हे उच्चवंशीय देशी गोवंश असणारे जे काही भ्रूण येतं ते तयार करतो आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये. ते मग सहवाल, गीर, आपण खिल्लार, डांगी सुद्धा करत आहोत. तर त्यांची एम्ब्रिओ आपण शेतकऱ्याच्या दारामध्ये प्रत्यारोपित करतो. ते गर्भधारणा झाल्यानंतर तो जो काही खर्च आहे ती संस्था आपल्याला प्रोव्हाइड करू आहे. तसे वेगवेगळ्या माध्यमातून आपण शेतकऱ्यापर्यंत. माझा प्रश्न हा होता की आपण याच्या माध्यमातून देशी गोवंश असू द्यात किंवा जे त्या माध्यमातून जे तुमच्या माध्यमातून हे वाढवण्यासाठी काम केलं जातं बेसिकली. हो 100% देशी गोवंश. कारण की शेतकरी फक्त
देशी गाई आहे म्हणून सांभाळणार हा. नाही, तिचे जो उत्पादकता जास्त असेल तर बरोबर. शेतकरी 100% सांभाळेल. बरोबर. मग आपण त्यासाठी आपण काय करतो, सहीवाल जी 10 ते 15 लिटर दूध देते, गिर जी 15 ते 20 लिटर दूध देते, अशा गाय असली करतो. खिलार सुद्धा ज्या 10 लिटर दूध देतात, अशा गायांपासून आपण श्रीबीज काढतो, त्याचे गर्भ बनवतो आणि ते शेतकऱ्यांच्या दारामधील मग संकरित गाई असेल, गावठी गाई असेल, त्यांच्यामध्ये सोडतो आणि त्यांच्यामधून उच्च वंशाच्या गायींची आपण पैदास करतो, वासरांची पैदास करतो आणि ते अल्टिमेटली जास्त दूध दिले तर आपलं देशी गोवंश नक्कीच सुधारणा होईल आणि सांभाळला सुद्धा जाईल. तर सरांनी आणि त्यांच्या टीमने जी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीतनं ज्या 4 रेडकांचा जन्म झाला आहे, आता आपण ते सुद्धा पाहणार आहोत. त्या रेडकांबद्दलही सर आणि शीतल कुमार मुकणे सर याला माहिती देतील. चला. तर आपण पाहिलं की या सगळ्या प्रयोगशाळेमध्ये कशा पद्धतीनं ॲक्च्युली प्रत्यारोपण कशा पद्धतीनं केलं जातं हे आपण पाहिलं. आता ही जी रेडकं या ठिकाणी आपण पाहतोय, तर ही रेडकं जी आहे तर ही त्या प्रयोगातनं जन्माला आलेलं आपल्याला दिसत आहेत. या रेडकांबद्दल अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टर नवटके यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1 मिनिट सर, त्यांना माईक द्या. सर, सुरुवातीला तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी डॉक्टर रतिकांत मडोळप्पा नवटके, सहाय्यक आयुक्त पशुवर्धन, भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा तातोडे, पुणे. याच्याबद्दल रेडकांबद्दल अनेक प्रश्न आहेत, जसं की ही जी रेडकं आहेत तर ते सामान्य आहेत का, काय तुम्हाला चेंज दिसतो याच्यामध्ये? तर हे भ्रूण प्रत्यारोपण या तंत्रज्ञानातून पैदा झाले असल्यामुळं, यांची पैदा झाली असल्यामुळं हे सामान्य नाही आहेत, हे आउटस्टँडिंग आहेत. आणि आउटस्टँडिंग याच्यासाठी आहेत की यांची वंशावळ पूर्णपणे आम्हाला माहिती आहे. कशा प्रकारे आपण ज्यावेळी जनावर बाजारामध्ये विकत घ्यायला जातो, त्याचं आपलं टार्गेट असतं की ही म्हैस मला दूध किती देईल आणि त्याच्या आधारे त्याची किंमत ठरते. तोच उद्देश आम्ही डोक्यात ठेवून या प्रयोगशाळेमध्ये आम्ही अशा उच्च प्रतीच्या उच्च उत्पादन दूध उत्पादन देणाऱ्या म्हशींची पैदास करण्याच्या निमित्ताने हा प्रयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळालेला आहे. त्याच्यामधनं 4 रेड्या तयार झालेल्या आहेत. महत्त्वाचं असं आहे की यांच्या आईचं जे सिलेक्शन आहे ते दूध उत्पादनाच्या बेसिसवर आम्ही केलेलं आहे. या 4 जणांची जी आई आहे, मुर्रा जातीची जी म्हैस होती, तिचं साधारण 18 ते 19 लिटर दूध होतं आणि हे आउटस्टँडिंग आहे. जनरली 10 ते 12 लिटर दूध देतात, पण ही असे मुर्रा म्हैस होती जिचं 18 ते 19 लिटर दूध होतं. त्यामुळं आम्ही ही भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानासाठी डोनर म्हैस म्हणून त्याची निवड केली आणि त्यानंतर त्या म्हशीपासून, त्या मुर्रा म्हशीपासून आम्ही या तंत्रज्ञानाच्या OPU या पद्धतीनेच तिचे स्त्रीबीज कलेक्ट केले. स्त्रीबीज गोळा केल्यानंतर लॅबोरेटरीमध्ये तिच्या गर्भाशयाच्या बाहेर त्याचं फर्टिलायझेशन केलं, ज्याला आपण बाह्यफलन म्हणतो किंवा इनविट्रो फर्टिलायझेशन म्हणतो, आणि त्याच्याद्वारे भ्रूणांची निर्मिती केली किंवा एम्ब्रिओनची निर्मिती केली प्रयोगशाळेमध्ये. आणि त्यातले जे 5 एम्ब्रिओ तयार झाले होते ते आम्ही 5 रिसिपियंट म्हशीमध्ये ट्रान्सफर केले आणि त्या 5 पैकी 4 म्हशी या एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या टेक्नॉलॉजीमधून प्रेग्नंट राहिल्या. सुदैवानं असं की त्या 4ही म्हशी कुठल्याही प्रकारची बाधा, तिला वेदना न होता नैसर्गिकदृष्ट्या त्यांची डिलिव्हरी झालेली आहे 10 महिने 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर. आणि त्यांच्या याच्यामधूनच हे 4 सुदृढ वासराची आम्हाला पैदास मिळालेली आहे. सर, हे जे दिसत आहेत हे नॉर्मल आहेत, म्हणजे मुर्रा जातीचे असेच असतात? नक्कीच, याच्यामध्ये बदल नाही, कुठल्याही प्रकारचा बदल नाही आहे. मुर्राचे जे लक्षण आहेत, बाह्य लक्षण असतील, त्याची शरीराचे ठेवण असेल, ते पूर्णपणे मुर्राशी साम्य असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांची वाढ जर पाहिली तर आपल्या साधारणतः देशी किंवा नॉन डिस्क्रिप्ट बफेलोच्या रेडकामधून जी वाढ होते त्यांच्यापेक्षा कितीतरी पट यांची वाढ झपाट्यानं झालेली आहे. आणि याचं कारण आहे की यांची उच्च वंशावळ आणि यांना मिळत असलेलं जे दूध आहे ते पूर्ण प्रमाणात मिळतं यांच्या वजनात. याचा सक्सेस रेट काय होता अगोदरचा? एम्ब्रिओ ट्रान्सफरचा जनरली सर काय झालेलं आहे की आपल्या याच्यामध्ये आमची संस्था, शासकीय संस्था, भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा असेल किंवा बाह्य संस्था ज्या असतील खाजगी क्षेत्रात काम करत असणाऱ्या किंवा इतर, तर ते बऱ्याच अंशी गायीमध्ये भ्रूण प्रत्यारोपणाचं त्यांचं कार्य चालू आहे. पण आपण शेतकऱ्याची, पशुउद्योगाची निकट जर पाहिली,
आणि मार्केटमध्ये दुधाचं डिमांड जर पाहिलं तर म्हशीच्या दुधाला डिमांड जास्त आहे. बरोबर. म्हशीच्या दुधाला डिमांड जास्त आहे, पण आपण पुरवठा करू शकत नाही. पुरवठा का करू शकत नाही, तर आपल्याकडे उच्च उत्पादन किंवा उच्च प्रतीचं किंवा जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हशीची संख्या कमी आहे. विकत घ्यायला गेलं तर सध्या शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारी ती किंमत नाही आहे आणि त्याला पर्याय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या म्हशीमध्ये भ्रूण प्रत्यारोपण हे जी टेक्नॉलॉजी आहे आणखीन पूर्णपणे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये आणखी सक्सेसफुल झालेली नाही तेवढ्या प्रमाणामध्ये, आणि त्यामुळे याच्यातलं काम फार कमी आहे. म्हणून आम्ही पर्टिक्युलरली उच्च प्रतीच्या म्हशी दूध देणाऱ्या म्हशीची पैदास वाढावी, शेतकऱ्याला भ्रूण प्रत्यारोपणाच्या द्वारे उच्च प्रतीची मुर्रा म्हैस मिळावी, कमीत कमी खर्चात मिळावी हा उद्देश ठेवून, आणि दुसरं म्हणजे यामधूनच त्यांचा दुग्ध व्यवसाय हा फायद्याचा होणार आहे. अन्यथा कमी दूध देणारे जनावर गोठ्यात ठेवले तर तो शेतकऱ्याचा डेअरी बिझनेस हा कधीच फायद्यात चालू शकणार नाही. आणि तो जर फायद्यात ठेवायचा असेल तर त्याच्याकडं दूध व्यवसायामध्ये त्यांनी पाळलेले जे म्हशी आहेत त्या उच्च वंशावळीचे असणं गरजेचं आहे, आणि त्यांची प्रति हेड किंवा प्रति म्हैस दूध देण्याची क्षमता ही जास्तीत जास्त असली तरच तो त्याचा डेअरी बिझनेस फायद्यात राहू शकणार आहे. सर, मी सरांना पण मग अशी प्रश्न विचारला, यांचं आयुर्मान म्हणा किंवा शारीरिक ठेवण असू द्यात, हे नॉर्मल असणार आहे की कसं असणार? साधारणपणे यांचं आयुर्मान किती मुर्रा जातीच्या म्हशीचं? आता यांची सध्याची जर बॉडीची ठेवण पाहिली तर ही पूर्णपणे नॉर्मल आहे. नॉर्मल याच्यासाठी सांगतो की तुम्ही ग्रोथ रेट पाहता, यांचं वय जर बघितलं तर 20 ते 21 दिवसाचं आहे फक्त. हा 20-21 दिवसाचं वय आहे त्यांचं. तर हे 2-3 महिन्याचे आहेत तर हे विश्वास बसत नाही आहे, पण हे परिस्थिती आहे. आणि हे त्यांचं नॉर्मल हेल्थ स्टेटस किती चांगलं आहे हे त्याचं आपल्याला ह्या चित्रावरून किंवा ह्या फोटोमध्ये दिसतं त्यांचं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, यांचं पालन पोषण नॉर्मल पेक्षा आपल्याला शास्त्रीय दृष्टीने करणं गरजेचं आहे. कारण हे आउटस्टँडिंग किंवा उच्च प्रतीचे वंशावळ असलेली हे पैदास आहे. यांचं पालन पोषण जर करायचं असेल, यांची हेल्थ आरोग्य जर व्यवस्थित मेंटेन करायचं असेल, यांचा वाढीचा दर जर मेंटेन करायचा असेल तर यांच्या वजनाच्या प्रमाणामध्ये यांना खाद्य दूध देणं गरजेचं आहे. प्रथमतः सध्या यांचं वय कमी आहे आणि हे रवंथ करणारे प्राणी आहेत. त्यांच्यामध्ये साधारणतः 2.5 महिन्यापर्यंत त्यांचं रवतीचं पोट तयार होत नसल्यामुळं कमीत कमी 2.5 महिने यांना भरपूर म्हणजे वजनाच्या 10% दूध दोन्ही टाइम देणं गरजेचं आहे, तरच यांची वाढ होऊ शकते. आणि तेच प्रमाण आपल्याला इथं दिसतंय, कारण याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये त्या म्हशीपासून दूध मिळतंय. बरं, यांना साधारण आयुर्मान काय आहे म्हशीचं? किती वर्षाचं? साधारणतः हे 15-16 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य असतं. बरं, आणि त्याच्यात निरोगी जर राहिले ते तर कधी कधी 18-19 वर्षापर्यंत सुद्धा त्यांचं आयुष्यमान वाढतं. यांना काय वेगळे इंजेक्शन द्यावे लागतात, लस द्यावी लागते, असं काय आहे? बरोबर आहे तुमचा प्रश्न. आता हे ET मधून तयार झालेले आहेत किंवा भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे हे जर पैदा झाले म्हणून बऱ्याच जणांच्या मनात शंका येऊ शकते, पण असं काही नाही आहे. यांच्यामध्ये सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती चांगलीच आहे. किंवा भ्रूण प्रत्यारोपणामधून पैदा झालेले आहेत म्हणून हे कमकुवत आहेत का, असं काही नाही आहे. यांची हेल्थ नॉर्मलच असते, प्रतिकारशक्ती चांगली असते आणि वेगळ्या प्रकारची कुठल्याही प्रकारचे यांना इंजेक्शन्स औषधी देण्याची आवश्यकता नाही पडत. माझ्यासोबत डॉक्टर शीतलकुमार मुकणे सर सुद्धा आहेत. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूयात की गव्हर्नमेंट या सगळ्याकडे कसं बघतंय ते एक आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि तुम्ही या सगळ्या प्रयोगाबद्दल काय सांगाल? तुमचा परिचय द्या एकदा. मी डॉक्टर शीतलकुमार मुकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर. हे जे तातोडे प्रक्षेत्र आहे ते महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर यांच्या अंतर्गत येतं आणि या ठिकाणी गेल्या 5-6 वर्षापासून हे एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी लॅब कार्यान्वित आहे. आपण जर पाहिलं तर जो उच्च वंशावळीची आपल्याला पशुधन पाहिजे असेल तर आपण कृत्रिम रेतन हा एक सध्याचा पर्याय निवडतो आणि त्याच्यातून उच्च वंशावळीची वासराला जन्म घेऊन दूध उत्पादन वाढवण्यासाठीचा प्रयत्न करत आहोत. परंतु अलीकडे जर आपण पाहिलं तर एकंदरीत हा जो कालावधी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन क्षमता वासरामध्ये पुढच्या पिढीमध्ये पाहिजे असेल तर एखाद्या गाईपासून त्याला जर ब्रीडिंग अप वगैरे करत गेलं तर तो जवळजवळ 20-21 वर्षाचा कालावधी लागतो. बरोबर. तो कालावधी कमी करायचा असेल तर कोणती टेक्नॉलॉजी आहे, तर त्याचं उत्तर आहे आपल्याला ही एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी. आता एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीमध्ये बेसिकली काय होतं की जे स्त्रीबीज आहे आणि पुरुष बीज आहेत अतिशय उच्च वंशावळीचे असतात ते आपण लॅबमध्ये गर्भाशयातून काढतो.
त्याला फर्टिलायझेशन करतो आणि फर्टिलायझेशन केल्यानंतर एखाद्या सरोगेटेड मदरमध्ये ते ठेवून देतो आणि नंतर ते ज्या 10 महिने 10 दिवस म्हशीमध्ये, 9 महिने 9 दिवस गाईमध्ये झाल्यानंतर ते वासरू जन्माला येतं आणि ते जे जेनेटिक्स घेऊन जन्माला येतं ते जेनेटिक्स हे तिच्या आईपेक्षा खूप वेगळं असतं आणि जास्त हे जास्त ज्याच्या उच्च असतं. त्यामुळे हा जो पिरियड आहे आपल्याला 20-21 वर्षाचा तो आपल्याला 3-4 वर्षामध्येच कमी करता येऊ शकतो. आता या प्रयोगशाळेमध्ये जर आपल्याला एक वेगळा अँगलनं बघितलं तर एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी ही बऱ्यापैकी आपण पाहिलं तर गाईमध्ये बऱ्यापैकी आता रुळलेली आहे आणि म्हशीमध्ये तशा प्रमाणामध्ये नाही आहे. आणि या ठिकाणी हे खूप एनकरेजिंग आहे आपल्याकडे की आपली जी इथली तातोडीची टीम आहे, आपण नवटाके साहेबांशी बोललो, विष्णू जवने साहेबांशी बोललात, तर यांनी एक चांगला एफर्ट्स घेऊन आहे ना हे म्हशीमध्ये हे एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी यशस्वी करून दाखवली आणि ते मुर्रामध्ये ज्याच्यामध्ये कन्सेप्शन रेट आम्हाला ह्यावेळेस 80-82% आसपास मिळाला आहे, जो खऱ्या अर्थानं 20-30 जरी राहिला 30% तरीसुद्धा तो नॉर्मल आहे आणि पुढे आम्ही तो मेंटेन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आणि यात बेसिकली राज्य शासन म्हणून मंत्रिमंडळाने खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, ज्यामध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी ही खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये एक खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्याकरून आपण दूध उत्पादन क्षमता राज्याची, देशाची आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे उत्पादन वाढवणारी राहणार आहे. ह्या सगळ्यांचा विचार करून राज्य मंत्रिमंडळाने प्रत्येक विभागाला एक एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजीची लॅब देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्याचं कामंसुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. यामध्ये कोकणामध्ये पेन रायगडमध्ये एक लॅब आहे, आपण इथली पाहिलेलीच आहे, पुण्यामध्ये ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रासाठी शिर्डी या ठिकाणी आपलं काम अंतिम टप्प्यात आहे लोणीला. त्याचबरोबर त्याचसोबत जो पश्चिम विदर्भ आहे त्यामध्ये अकोल्यामधलं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि नागपूरमध्ये सध्या त्या ठिकाणी ही प्रयोगशाळा अस्तित्वात सुद्धा आहे. ह्या सर्वांचा उपयोग करून फ्युचरमध्ये शेतकऱ्यांच्या दारामध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या, अनुवंशिक सुधारणा करून जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या वासरांची निर्मिती करणं हा यामागटला राज्य शासनाचा उद्देश आहे. सर, याच्यासाठी शासन शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं मदत करणार आहे आणि गावखेड्यामध्ये जे अंतिम घटक आहे आपला शेतकरी त्याच्यापर्यंत हे सगळं आपण कसं पोहोचवणार आहे? तर बेसिकली अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच टेक्नॉलॉजी ह्या आपण पाहिलं की लॅबमध्ये थांबून जातात आणि मग त्याचा खऱ्या अर्थानं ज्याच्यासाठी हे सगळं करायचं आहे आपल्याला प्रपंच तो कुठंतरी राहून जातो का काय ही भीती नक्की असते आणि ह्याचा सुद्धा विचार राज्य शासनानं केला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत ते टेक्नॉलॉजी बाहेर देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती जी DPC आहे त्यामध्ये सुद्धा ही यावर्षी योजना आणलेली आहे, ज्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या दारामध्ये त्या एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजीचा एम्ब्रियो हा जे प्रगतिशील शेतकरी ज्यांच्याकडे चांगली सध्या गाईचा गोठा आहे, त्यांच्याकडे चांगले ॲनिमल्स आहेत, अशांना सिलेक्ट करून त्यांच्या गोठ्यामध्ये जाऊन या लॅबच्या माध्यमातून एम्ब्रिओ हे करायचे आणि त्याच्यातून दूध उत्पादन वाढवण्याच्या संदर्भामध्ये 50% सबसिडी देऊन सुद्धा आपण ती योजना आपण या ठिकाणी DPCमध्ये आणली, ज्याच्याकडून ही जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाता येईल. हा एक आहे. त्याचबरोबर विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट 19 जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या विदर्भामध्ये चालू आहे. त्यामध्ये सुद्धा 2,10,000ची जी हाय जेनेटिक मेरिटची 7 महिन्याची प्रेग्नंट गाय म्हैस असेल ती तयार करून ती शेतकऱ्याला 75% अनुदानावर देऊन त्यांच्या दारामध्ये सुद्धा तो टेक्नॉलॉजी घेऊन जायचा आणि ते वासरू आणि गाय त्याच्या दारामध्ये निर्माण होईल आणि त्याच्यातून त्याला उत्पादन पुढं मिळेल. ह्यासाठी सुद्धा विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये हा पण त्या ठिकाणी ती बाब इन्क्लूड केलेली आहे. त्याचबरोबर तातोडेच्या फार्मच्या सोबत ॲग्रिकल्चर कॉलेज पुणे यांनी परिसरामधले जे चांगले शेतकरी आहेत त्यांच्या दारात जाऊन हे तिथं ॲनिमल या इटीनं प्रेग्नंट करून देण्यासाठी सुद्धा आपण त्यांच्यासोबत करार केला आहे आणि तो तसाच करार जिल्हा परिषद सातारा यांच्यासोबत सुद्धा महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या तातोडे फार्मच्या IVF लॅबने केलेला आहे, ज्याच्या अनुषंगानं शेतकऱ्याच्या दारापर्यंत ही टेक्नॉलॉजी घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करत आहोत. आपण जर पाहिलं याच्या अगोदर सुद्धा एम्ब्रियो ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी याच्या अगोदर आपण पाहिलं की आपण कन्व्हेन्शनल सीमननं स्ट्रॉनं तो वीर्यकांड्यानं गायीची गर्भधारणा करायचो. ती टेक्नॉलॉजी एक 40-50 वर्षापूर्वी जर पाहिली तर ती तशी इतकीशी पॉप्युलर नव्हती, परंतु आज त्याच्याशिवाय प्रेग्नन्सी होत नाही. आणि फ्युचरमध्ये मला असं वाटतं की हे जे आपण हे वासरू बघितलं हे प्रातिनिधिक स्वरूपामधलं त्या ठिकाणचं पिक्चर आहे. खऱ्या अर्थानं फ्युचरमध्ये
हे जे एम्ब्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजी वासरं आहेत ते प्रत्येकाच्या दारात राहणार आहेत. ही टेक्नॉलॉजी पॉप्युलर होणार आहे आणि मॅक्झिमम दूध उत्पादन शेतकऱ्याला मिळेल, त्यांचं उत्पादन वाढेल या दृष्टिकोनातून ही आणि आर्थिक future मध्ये स्थिती भरला येईल. सुधारेल. स्थिती नक्कीच दिसते. तुम्हा सगळ्यांना खूप सगळ्या शुभेच्छा. खूप चांगला एक प्रयोग केलेला आहे. मला आशा आहे की हा जो प्रयोग यशस्वी झालेला आहे त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल आणि जो शेतकऱ्याला एक साईड बिझनेस म्हणून आपण जो दुधाच्या व्यवसायाकडे बघतो तर त्याच्यामध्ये एक अतिशय उत्तम पद्धतीनं हातभार लागण्याचं लावण्याचं काम ह्या सगळ्या टीमनं केलेलं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.